अर्जंट ब्लाऊजची जर कटिंग करायची असेल तर हे पॅटर्न वापरून इतकी छान कटिंग होती. मी बघा हे पॅटर्न टाकले, पुन्हा हे पॅटर्न मी उचलून घेते. उचलून ह्याला मी साईडला केलेलं आहे आणि आहे तसं मी कट करून घेणार आहे. बघा हा कपडाही टाकलाय मी, तर कटिंगसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पटपट पटपट एका साईडची 3.5 इंच क्रॉस पट्टी काढलेली आहे. पाठीमागचा गळा 11 आहे, गळा गोल आहे, त्याच्यामुळं गोल गळा आकार देऊन कटिंग करते. अगोदरच पॅटर्न टाकल्यामुळं अगदी सोपी कटिंग होते आपले. थोडासा कपडा असा फिरून घेते. कपडा कॉटनचा असल्यामुळे इकडे इकडं सरकत नाहीये. हा जर कपडा कॉटनचा नसेल तर सरकतो, त्याला पिन लावून घ्यावी लागते. पण माझा हा कपडा साधा कॉटनचा असल्यामुळे ह्याला पिन लावायची गरज नाही. जेव्हा सर्वात मोठी कटोरी काढायची असते तेव्हा खरंच अवघड वाटतं की एवढी मोठी कशी कटोरी काढावी. पण त्याचे पॅटर्न आपल्याकडे काढलेले असले त्यामुळं अगदी अर्जंट जरी ब्लाऊज आला तरी आपण तो व्यवस्थित कट करून कमी वेळात कट करून पटकन शिवू शकतो. पूर्ण कटिंग झालेली आहे. पाठ ही पाठ आहे, कटोरीचा भाग, कटोरी आणि क्रॉस पट्टी. आता ह्या उरलेल्या भागातून बाही कट करणार आहे. बाहीचं सुद्धा माप खूप मोठे. बघा ही बाहीचं माप आहे 8.5. डायरेक्ट कपडा टाकून माप काढते बाईचं. ही त्यांची बाही आहे बघा, पूर्णपणे ही बाहीचा कपडा आहे. बाहीवर बाही टाकलेली आहे, तशीच मी बाहीवर बाही टाकून आखून घेते. ह्याला आपल्याला पुढचा क्रॉस काढायचा असेल तर हे वरचा भाग असा बरोबर 1 इंचावर ठेवायचा आणि हा जो भाग आहे
हा कट करून घ्यायचा आहे. आपली बाहीची कटिंग झालेली आहे. तर आपण ही बाही शिवून किती होते त्याच्यावर एक मार्किंग करायची. तर हे बरोबर हेच टाकून अशी इथं मार्किंग करते मी. आणि ह्याचं सुद्धा हे सुद्धा आपण आकार असा टाकून याची सुद्धा मार्किंग करू शकतो. बरोबर मुंड्याला मुंडा जुळला पाहिजे. तर आता ह्याचं शिवून एवढं कंप्लीट आहे, पण इथं याची शिलाई इथं आलेली, त्यामुळं मी इथं बरोबर मार्किंग केलेली आहे. आता ही मार्किंग ह्याला अशी जोडून घ्यायची. हे माझं माप आहे आणि हे जे 1.5 इंच आहे, इथं 2 इंच आहे आणि इथं 1.5 इंच आहे. हे फक्त मी शिलाईसाठी ठेवलेलं आहे. तर शिलाईसाठी असल्यामुळं आपण इथं एक मार्किंग करतो. तर बघा, अगदी ही अशी सोप्या पद्धतीची कटिंग, अर्जंट ब्लाऊज असेल तर अशी कटिंग करून देऊ शकता. तुम्हाला जरी ही कटिंग आवडली असेल तर तुम्ही पण असेच पॅटर्न काढून व्यवस्थित लवकरात लवकर अर्जंट ब्लाऊज असेल तर कटिंग करू शकता. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.